मी कल्याणमधून आहे। कल्याणमधील अनधिकृत शाळेवरती पालिकेने धडक कारवाई केली आहे। कारवाईमुळे 1200 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय। मनपाच्या कारवाईमुळे तिसाई शाळेमध्ये गोंधळ निर्माण झालाय। कारवाई थांबवण्यासाठी प्रशासक आणि पालकांचं आवाहन करण्यात येत आहे। 20 गुंठे जमिनीवरती बांधलेली ही शाळा आहे आणि जमिनीच्या वाटणीवरून 3 भावांमध्ये सुरू असलेल्या या वादामुळे प्रकरण अधिकच तीव्र झालेलं आहे। शाळा स्थलांतराची परवानगी आपण जी आहे ती मिळवली होती आणि परंतु 2 दिवसापूर्वी कालच या ठिकाणी जे आहे ती कळंबोली महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणावर शाळेवर कारवाई होत आहे। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सदर कारवाई जी थांबवावी। शाळेवरती कारवाई होते हे तर आम्हाला माहिती नव्हतं आणि आता आमची अशी मागणी आहे कारण आम्हाला निदान 1 वर्ष तरी द्या, म्हणजे आम्ही इथे 1 वर्ष मुलांना ह्या तोडक्या मोडक्या शाळेत आम्ही शिकवू, पण 1 वर्षात आम्ही पुढचा डिसिजन घेऊ आम्हाला कुठे टाकायचं किंवा काय। कारण ऐन टाइमावर आता शाळा 2 दिवसावर आलेली आहे, आता आम्हाला ऍडमिशन कुठे भेटणार नाही, सगळी ते ऍडमिशन फुल झाले। मग आमच्या मुलांचं 1 वर्ष पूर्ण वाया जातोय, मग आम्ही काय करणार। आमची फक्त एकच मागणी आहे, आम्हाला 1 वर्ष हीच शाळा पाहिजे। आमचं पूर्ण पालकांचं म्हणणं आहे की 9वी-10वी वर्ष 9वी मुलांचं 10वी मुलांचं वर्ष नुकसान होणार आहे ना। आता ऐन वेळेस सांगणार तर कुठे ऍडमिशन करणार आम्ही हा। आणि हे म्हणतात की आमचे माणसं तोडतायत, आता तुम्ही सहकार्य कशाला करताय त्यांना हा। आमचं म्हणणं आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही फक्त हे करा, सपोर्ट करा आणि हे तोडायची नाही। मुलांचं नुकसान होतं 8वी मध्ये 9वी मध्ये 10वी मध्ये, आता लगेच कुठं ऍडमिशन फुल होणार आहेत सगळे। मागणी विलास भोईरची आहे आणि संतोष गायकवाडची मागणी आहे का शाळा तोडून टाका। ऍक्च्युली आमची ही प्रॉपर्टी सामायिक आहे, 3 भावांची आहे, 20 गुंठे जागा आहे। तर मी त्यांना काय सांगितलेलं होतं का 6.5 गुंठे प्रत्येकाच्या हिश्श्याला 6.5 गुंठे येतो, माझ्या हिश्श्याला शाळेची जागा देऊन टाका। ते बोलले काय नाही, पहिले शाळा डिमोलिशन करा मग आपण हिस्से करू। आम्हाला जर तोडायची होती महापालिकेला तर त्यांनी एप्रिलला जर आम्हाला सांगितलं असतं, मार्च एप्रिलला सांगितलं असतं तरी आम्ही ठीक आहे तोडून दिली असती। पण आता 2 दिवसात शाळा चालू होणार आहेत, म्हणजे मुलांचं काय मुलांचं भवितव्य खराब आहे ना। ही शाळा 1 वर्ष आम्हाला म्हणजे इथून हलून द्यायची नाहीये, काही वेळ आम्हाला वेळ दिला नाही, काही त्यांनी टाइम दिला आम्हाला दिलेला नाहीये। यांचे काय असेल ते परस्पर यांची मॅटर करून घ्यावे, आम्हाला पेपर पण नको, आम्हाला फक्त आम्हाला शाळा पाहिजे 1 वर्षासाठी, आम्हाला टाइम द्या फक्त।